एव्हरीबडी, हॅलो, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. आणि आय नो खूप दिवसानंतर आता ब्लॉग शूट करते. आणि थोडस तब्येत जरा बरी नव्हती, त्याच्यामुळे माझं महिना दीड महिना अजिबात ब्लॉग कडे लक्ष नव्हतं. आय मीन तशी कंडिशनच नव्हती माझी की मी ब्लॉग करेल. आणि त्यांना प्रॉपर एडिटिंग वगैरे मला तसा वेळ नव्हता मिळाला. अजूनही जरा घसा खराब आहे. स्टील आय एम सफरिंग थ्रोट एक खूप दुखतोय माझा. पण तेवढ्या पिरियड मध्ये काय काय झालंय मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये सांगून देते. आणि झालं काय की तब्येत ठीक नव्हती माझी आणि स्पृहाची पण. वातावरण खराब असलं का आम्ही दोघी पटकन आजारी पडून जातो. आय डोंट नो वाय. तर हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, एक ब्लॅकबोर्ड मी विकत घेतलाय. स्पृहासाठीच घेतलाय, बेसिकली तिचा अभ्यास घेण्यासाठी. तर मी याच्यावर तिचा अभ्यास घेते, इंग्लिश मॅथ दोघं घेते. आणि काही तास 2 तास चालतो आमचा स्टडी, मग तिचा होमवर्क वगैरे घेते मी. आणि त्याच्यानंतर मग तिला खेळायला वगैरे हे देत असते. तर आता दुपारची वेळ आहे, मी ब्लॉगची स्टार्ट करते. मला वाटलं आता करावं. आता नाव आय एम ओके टू शूट अँड सो दॅट आय हॅव स्टार्टेड शूटिंग नाव. तर आज मी काय जेवण केलं मी तुम्हाला सांगते. की आज मी कोबीची भाजी आणि चपाती केली होती. स्पृहाला पापडाची खुडा केला होता, बिकॉज स्पृहा कोबीची भाजी खात नाही. तर पापडाचा खुडा खाल्ला तिने आणि चपाती खाल्ली. त्याच्यानंतर सकाळी मी जिमला गेली होती. आज 19 फेब्रुवारी आहे, शिवजयंती आहे आज. तर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत जरा उशिरा येईल, पण तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा देते. आणि चला तर मग पुढे काय काय होतं मी तुम्हाला दाखवतच राहील. टिल देन स्टे ट्यून. चालू केलं मी बाथरूमचं. मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे जे मी विकत घेतलं तेवढ्या ह्याच्यात. हे बघा, नवीन गीझर बसवलंय मी. ऑटोमॅटिक आहे. चालू करून दाखवते लाईट कशा लागतात त्याच्यात. हे बघा घेतलंय. आणि त्याच्यानंतर अजून काय घेतलंय ते पण दाखवते. हॉवेल्स घेतलंय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट विकत घेतलेली जी खूप मोठी आहे. तर 14 आता आपले डेज चालू असतात. सगळ्या बायकांना दिले असतील त्यांच्या नवऱ्याने गुलाबाचे फुलं, टेडी वगैरे. माझ्या नवऱ्याने मला वॉशिंग मशीन दिलंय, जे तुम्हाला मी दाखवते. ऑब्विसली गुलाबाचे फुलं पण दिले, बट अकॉर्डिंग टू मी तर माझ्यासाठी बेस्ट काय असेल तर माझ्या नवऱ्याने जी घरातली यूज होणारी वस्तू दिली ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी 50,000 रुपये खर्च केले. दॅट इज व्हेरी गुड थिंग टू मी. मला तर तेवढा भांडतो पण आहे माझा नवरा माझ्याशी, बट बट इच्छा पण पूर्ण करतो. आय लव्ह हिम. चला तर मग दाखवते मी तुम्हाला माझ्या नवऱ्याने मला कसं वालं वॉशिंग मशीन घेऊन दिलंय. बॅक कॅमेराने दाखवते. आणि मी तुम्हाला फोटो लावून देईल. ऍक्च्युली त्याला कव्हर का केलंय, बिकॉज माझी गॅलरी पॅक नाही तर खूप धूळ बसते ना मशीनवरती. सो दॅट मी मशीन अशी पॅक करून ठेवलेली आहे. आणि इकडे वरती तुम्ही बघू शकता, हे जे आहे ना कबुतरांनी केलेलं आहे, बीट केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ना ह्या गॅलरीमध्ये फार घाण होते. इथे हे बघा, इथं खाली बघा कबूतर कसे घाण करून ठेवतात. मी एक दिवस जरी माझं दुर्लक्ष झालं ना तरी कबूतर अशी घाण करून ठेवतात. आणि माझं सगळं मुश्किल इथे तर बसतात. आता इकडे पण बसायला लागले. आणि आणि त्याच्यानंतर परत इथे जे कपडे असतात ना त्या कपड्यांवर सुद्धा बीट करून देतात ते. आणि पावसाळ्याचा तर खूप प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात भले पत्रे आहेत, बट स्टील वरून आहे ना असं अशा आजूबाजूने पाणी निथरतं खाली आणि ते पाणी पडतं. तर हे बघा, माझा हा दरवाजा कसा फुगून गेला या पावसाच्या पाण्यामुळे. तो असा फुगलाय. हे बघा कसा वाजतो बघा. तर ना खूप प्रॉब्लेम होतो. त्याला पॅक करायचंय मला. ते पॅक केल्याशिवाय माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणून ना मी आता मशीन इकडेच गॅलरीमध्ये ठेवलंय, बिकॉज त्याची सोय इकडेच होती. इकडे नळ काढलेला होता त्याच्यामुळे ते इथंच लावणं नेसेसरी होतं. तर दाखवते मी तुम्हाला माझं मशीन कसं आहे. हे बघा, सॅमसंगचं आहे, 10 लिटरचं. हे बघा, आय नो इट इज अ बेसिक थिंग, नो नीड टू शो, बट दाखवते मी तुम्हाला. माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. फ्रंट लोडेड मशीन घेऊन दिलं माझ्या नवऱ्याने मला. आणि वी आर व्हेरी हॅपी विथ दिस. हे बघा, सॅमसंग
ऑटोमॅटिक आहे आणि म्हणजे त्याला बटन वगैरे काही इश्यू नाहीच आहे. त्याला आपण डायरेक्ट असं ऑपरेट करू शकतो इथून. मोबाईलने पण करू शकतो. हे सगळं एलईडी मध्ये आहे. तुम्ही सगळं ऑटो सेट करू शकता. असं मशीन आहे ते, खूप सुंदर आहे. तिकडून बटन चालू करायचं बस, आणि याच्यामध्ये हे बटन फक्त फिरवण्यासाठी की मोड सेट करण्यासाठी. बाकी हे सगळं स्क्रीन टच आहे. इथे टच केलं तर लगेच टच होत असतं ते, असं मशीन आहे. आणि सगळं ऑटोमॅटिक आहे. इन केस इन फ्युचर जर काही बा स्मार्ट थिंग्स आहे, त्याला आपण ना 5 स्टार पण आहे त्याला, विच इज गुड थिंग. म्हणजे तो चांगला आहे. त्याला मी 3 इयर्सची वॉरंटी आहे आम्हाला त्याच्या सगळ्याच गोष्टींसाठी. आणि इन फ्युचर जर ना याच्या काय म्हणतात ना आपल्या व्हर्जन मध्ये काही चेंज होतात ना, तर ते पण आपण याला अपडेट करू शकतो. असं आहे ते, इतका स्मार्ट आहे हा वॉशिंग मशीन. मी बघितला म्हणजे ऍक्च्युली खूप स्मार्ट येतो. म्हणजे आताच्या काळामध्ये जर सपोज आपल्या मोबाईलमध्ये अपडेट झाल्यानंतर मोबाईलमध्ये व्हर्जन कसं अपडेट करतो आपण, तशा प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये जेव्हा इन फ्युचर काही वेगवेगळे मोड जेव्हा येतील किंवा काही डेव्हलपमेंट होईल त्याच्यामध्ये, तर त्याला आपल्याला व्हर्जन अपडेट करता येतं. म्हणजे तो स्मार्ट आहे, थोडक्यात स्मार्ट वॉशिंग मशीन आहे. त्याला आपण तशा याच्यामध्ये अपडेट करू शकतो वायफाय थ्रू. खूप जास्त स्मार्ट आहे. आणि त्याला ना आपण मोबाईल थ्रू पण अपडेट, म्हणजे त्याला म्हणजे नाही का मोबाईलने त्याला आपण काय म्हणतात त्याला चालवू शकतो मोबाईल थ्रू. जर आपण लांब जरी असलो आणि मी त्याला लावून गेली आणि मी जर घराच्या बाहेर गेली ना, तर मी मोबाईल थ्रू त्याला बंद करू शकते. मोबाईलच्या एका बटनाने बंद करू शकते. असा आहे तो, इतका स्मार्ट आहे. त्याच्या खूप चांगली गोष्ट आहे ती माझ्यासाठी. आणि बऱ्याच वेळेला ना मी कपडे धुतल्यानंतर स्कूलमध्ये सोडायला जाते किंवा आणायला जाते, ह्या पिरियड मध्ये सपोज जर मी कपडे वगैरे जर लावले ना, तर तर म्हणजे मला ते करता येईल, ऑटो त्याला मॅनेज करता येईल असं. तर आज खूप कामं पडले ते बघा. स्टील आय एम नॉट फीलिंग गुड. म्हणजे थोडस काय झालं, मी चिप्स पण केले. अजून मी तुम्हाला सांगायचं राहिलं, 10 किलोचे व्हेपर्स केले मी. आणि ते व्हेपर्स केल्यानंतर ना काय झालं, आताच ऊन पडायला लागलं. आणि मग म्हटलं चिप्स बनवावे, तर मी 10 किलो चिप्स ना वरती टेरेसवर सुकवायला गेली. आणि तिकडून म्हणजे टेरेसवर सुकवायला गेली, पण तिथे मला थांबावं लागलं. बिकॉज कबूतर आहे ना बीट करून देतात. आपण वरती काही जरी वाळत टाकलं ना, तरी कबूतर बीट करून देतात तिथे. आणि खूप नुकसान होतं आपलं. एकदा तर आम्ही जेव्हा नवीन नवीन इथे राहायला आलो ना, तर मी काय टेरेसवर गहू टाकून दिले, पसरून दिले आणि खाली आली. आणि मी जेव्हा गहू घ्यायला गेली वरती टेरेसवरती, तर लिटरली खूप कमी गहू राहिले होते. आणि त्यात कबुतरांची शीत इतकी होती, ओ माय गॉड. मला ते सगळं फेकून द्यावं लागलं होतं. त्याच्यामुळे तिथे थांबून राहावं लागतं. जेव्हा आपण टेरेसवर काही जरी वाळत टाकतो ना, तर तिथे बसून राहावं लागतं. इतका मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे मला ऊन लागलं थोडक्यात. मी पूर्ण 2 दिवस टेरेसवर बसून होती, सावलीमध्ये बसली होती. बट त्या झळाया वगैरे लागतात ना, तोंड बांधलेलं होतं. पण मला ऊन आहे ना, काय माहिती काय प्रॉब्लेम, मला ऊन पटकन लागून जातं आणि मला पटकन त्याचा इफेक्ट होतो माझ्यावरती. आणि त्यात देवाने माझी मुलगी मला अशी दिली की सेम माझ्यासारखी आहे. हेल्थशी सेम मला जसे प्रॉब्लेम येतात तसंच तिला उन्हाचा प्रॉब्लेम येतो. पटकन ऊन कॅच करते, पटकन सर्दी होते, पटकन थंडी लागते, अशी येते. तर आणि कोणाचं व्हायरल पण पटकन होतं आम्हाला. आम्ही किती काळजी घ्या, आम्हाला होतं म्हणजे होतं, असा प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला दोघींना ऊन लागून गेलं होतं. आणि अजूनही असे झापड बसल्यासारखं होतं ना आपल्याला डोक्यामध्ये, असं गणगण गणगण होते, तशी गणगण होते. मला काही सुचतही नाहीये. संध्याकाळी आणि भांडे धुणारे मी. कपडे तर बरं, मशीन खूप बेस्ट काम केलं मशीननी माझ्या, की कपडे माझे धुतले जातात. काय रेग्युलर नाही लावत मी, एवढे काही कपडे नसतात आमचे कमी लोकांचे, त्याच्यामुळे मग कमीच लावते. बट काही नाही, एनिवेज विच इज अ गुड थिंग. चला मग आता स्टेप बाय स्टेप काय होतं काय नाही तुम्हाला सगळं दाखवेल. स्टे ट्यून. आणि मी प्रयत्न करणार आहे की माझे ब्लॉग रेग्युलर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बरं का, मनापासनं. आणि तो प्रयत्न ठेवणार आहे मी. आता जरा सिरियस झाली मी युट्यूब बाबत. बघूया कितपत राहते मी. आणि जर नाही राहिली तर प्लीज मला कमेंट करून टोचत जा जरा, की ज्यांना ज्यांना माझे ब्लॉग आवडतात ऍटलीस्ट मला टोचत जा की का ग ब्लॉग नाही बनवत आहे ऍटलीस्ट. म्हणजे मला डोक्यात जरा वाटेल, अरे 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 चिडताय माझ्यावरती, मी ब्लॉग तरी बनवेल यार, प्लीज डू दिस थिंग फॉर मी, प्लीज प्लीज. मी विसरून जाते बऱ्याच वेळेला. आणि अल्गोरिदम मध्ये पण फरक पडून जातो जरा. सो दॅट चला तर मग काय काय होतं मी सगळं दाखवेल तुम्हाला. टिल देन स्टे ट्यून. बाय बाय. नॉट बाय बाय, स्टे ट्यून. Hey everybody.
एव्हरीबडी. तर आता आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ आणि मी एन्जॉय करत आहे माझी नो शुगर कॉफी. हे बघा, तर मी काय मेकअप नाही केला आहे, मी जस्ट कुंकू लावून घेतला बिकॉज स्पृहाला टिक्का लावला, मग मेथी लावून घेतला. तिला जस्ट स्कूलला सोडून आली आहे मी आणि मी माझी कॉफी एन्जॉय करते विदाऊट शुगरवाली. आता मी शुगर सोडली आहे ऑलमोस्ट. कधी कधी वाटलं तर 2-3 असे नॉमिनल 2-3 असे साखरेचे तुकडे टाकून देते. तर अजून काही कुकिंग नाही केली आहे. फ्रायडेला ॲक्च्युली स्नॅक्स डे असतो स्पृहाच्या स्कूलमध्ये. तर स्नॅक्स डेला बेसिकली काय असतं की तुम्ही स्नॅक्स देऊ शकता, काहीही देऊ शकता. मग मी तिला ना चिप्स तळून दिले, पोंगे वगैरे तळून दिले आणि एक बेसन पिठाची मिठाई दिली जी मी घरी बनवली होती. आय एम सॉरी बट आय हॅव नॉट शेअर दॅट रेसिपी विथ यू. पण मग मी सांगेल तुम्हाला थोड्या वेळाने की मी ती कशी बनवली. आणि खूप छान टेस्ट झाली तिची, खूप छान आली आहे. लाडू करायचा प्रयत्न केला होता मी तिचा ॲक्च्युली, बट लाडू मला नाही आवडले त्याचे. पण मिठाई इज व्हेरी नाईस. अशी याच्यासारखीच आहे एकदम, मोहनथाळ बनवतो ना आपण, बस तशी टेस्ट आहे तिची आणि मला ती खूप आवडली आहे. तर मी थोड्या वेळात तुम्हाला शेअर करेल ती रेसिपी. तोपर्यंत मी माझी कॉफी एन्जॉय करते. एव्हरीवन, अगेन वेलकम. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि सकाळी मी बिना आंघोळीचं थोडं शूट केलं होतं, तुम्ही बघितलंच असेल ते. आता मी खात आहे एग. हे बघा, प्रोटीन. बिकॉज मी जिमला जाते त्याच्यामुळे मी कंटिन्यू माझा डाएट आता खूप चेंज करते. म्हणजे माझ्या अकॉर्डिंगली ना मला जसं हेल्दी वाटते ते खाते मी. भरपूर गोष्टी अशा माझ्या याने मी डिसाईड केलं आहे की ह्या मला करायच्याच नाही आता इथून पुढे. गुड हॅबिट थोडक्यात. तर मी आता गुड हॅबिट लावली स्वतःसाठी. आता मी एग्स खाते आणि स्पृहाला पण रोज असायचेच तसे, पण 2-2 एग तिला द्यायचीच मी. पण आता मी माझ्या स्वतःसाठी पण स्टार्ट केलं आहे. मला पण बॉईल एग आवडतात, मला ऑमलेट अजिबात नाही आवडत, बट बॉईल एग इज व्हेरी नाईस. आणि ऑमलेट आवडायचं, बट ते ब्रेड ऑमलेट असतं ना, ब्रेडमध्ये रॅप करून करतो बघा आपण, ते मला आवडायचं. बट अनफॉर्च्युनेटली मी आता ब्रेड नाही खाते. तर बॉईल एग्स आर बेटर. येल्लो नाही खायचं त्याच्यात, फक्त व्हाईटवालं फॉर द प्रोटीन. फॅटवाला पार्ट मी नाही खात. आणि आता बरं नव्हतं तरी पण मी आज केस धुतले, ड्रायरने सुकवले म्हणून वाटत नसेल एवढं. तर आज माझा विचार चालू आहे की थोडेसे हेअर कट करायचे, थोडे असे नॉमिनल असे कट करूयात अशी माझी इच्छा आहे. तर मी ते आता कट करणार आहे. आज जाणार आहे मी कट करायला. बघू, स्पृहाला पण घेऊन जाते आणि बघू. स्पृहाची पण एकदा कटिंग आहे ना मी पार्लरमध्ये केली होती, बट तो माणूस म्हणायचा की मी खूप ट्रेन आहे असा, नाही का, खूप असं नवीनच होतं ते. सलॉनमध्ये गेली होती मी, बट मला त्याने केलेली हेअरकट अजिबात आवडला नव्हता तिचा. आणि जे सलॉनवाले असतात ना, जेंट्सची कटिंग करता, त्यांच्याकडची मला कटिंग तिच्यासाठी आवडते. तर मग मी तिकडे मी तर नाही जाणार, बट स्पृहाच्या पप्पांना पाठवते तिला घेऊन आणि मग तिची तशी हेअरकट करूयात. पण आज मी थोडे थोडे कट करणार आहेत माझे हेअर थोडेसे कट करेल मी आज. आणि बघू, थोडेसे गुड लुक तयार करायचा प्रयत्न करते मी. थोडंसं वेगळी हेअरकट करते जरा. आणि आज ना घरामध्ये खूप पसारा आहे, मी तुम्हाला बॅक कॅमने दाखवते. मला तो सगळा आवरायचा आहे आज. एक मिनिट. तर हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे सगळं मला आवरून ठेवायचं आहे. हा पसारा सगळा ना घरभर पसरलेला होता, मी सगळा गोळा करून इथे आणून टाकलेला आहे. आणि आज बेडशीट पण चेंज करायचं आहे मला. हे बघा, इथला पसारा जरासा, ही सगळी स्पृहाच करते. हे तुम्ही बघू शकता, सगळं तिचेच खेळायच्या गोष्टी आहेत. आणि हे कर्टन्स मला ना आज धुवायचे होते, पण माझ्याकडनं निघालेच नाही. ते इकडे खूप टाईट झालेलं आहे, माझ्याकडनं निघतच नाही आहे. सो ते माझ्याकडनं होणार नाही, मी नानू आल्यानंतरच करेल. आणि त्याच्यानंतर हे जे वरचं पोर्शन आहे ना माझं, याच्यामध्ये माझे सगळे लग्नाचे भांडे आहेत, जे की ना म्हणजे 4 गोण्यांमध्ये भांडेच भरलेले. बिकॉज मी जॉब करायची त्याच्यामुळे ना मी सगळे भांडे आवरून ठेवून दिले होते, कामापुरते काढले होते, बिकॉज माझ्याकडनं आवरले नाही जायचे एवढे सगळे. आणि माहेरच्यांनी भरभरून प्रेम देऊन मला एवढे भांडे दिले होते, जे की वापरता येत नाही. येतात म्हणजे ते वेळे काढायला कामं येतात ते, बट भांडे खूप निघतात ना, जेवढे भांडे तेवढे भांडे निघतात धुवायला. तर त्याच्यानंतर आता मी ह्या गोण्या सगळ्या काढणार आहे आणि त्यांना सॉर्ट करून आहे ना इथून काढून टाकणार आहे, त्यांची जागा चेंज करणार आहे. इथे मला मोकळं हवं आहे, बिकॉज ना माझ्या व्हिडिओजमध्ये फार येतं ते, मला जरा नीट दिसायला पाहिजे असं करायचं आहे. आणि हे खोकं ना आमच्या टी व्हीचं आहे. तर ही गाडी स्पृहाची आहे,
याच्यामध्ये तांब्याचं पातेलं आणि तांब्याचा तांबा आहे जो लग्नात आलेला आहे, तो मी असा पॅक करून ठेवला बिकॉज तो खराब नाही व्हावा म्हणून. आणि ही जी बॅग याच्यात स्पृहाचे लहानपणापासूनचे कपडे आवरून ठेवले. मला हे इथून काढायचं आहे, मला इथं जागा मोकळी करायची आहे. आणि बघू, मी बरेच कपडे फेकून पण देणार आहेत आता. खूप सारे कपडे जुने जुने झाले माझे, तर ते मला हे करायचं आहे. आणि हा फॅन तर मला धुताच, मला म्हणजे पुसताच येत नाही. एकदा मी प्रयत्न केला होता तर स्टूलवरनं मी खाली पडून गेली आणि स्टूल फायबरचा होता, तर माझा हात त्या स्टूलला लागून माझा हात कट झाला होता, तळहात. त्यापासून ना मी हिंमत नाही करत, बिकॉज घरामध्ये दुसरं कोणी असतं नसतं, काय झालं एक्स्ट्रा तर काय करायचं. बरं त्या दिवशी मला काही सिरियस नव्हतं झालं. आणि आता हे वॉशिंग मशीनचं जे बॉक्स होता हा, तर त्याच्यामध्ये मस्त कट करून इकडे तुम्ही बघू शकता, मस्त खिडकी बनवली त्याला. आणि ना इथे असा दरवाजा केला आहे. तर ना होतं काय की स्पृहा त्याच्यात जाते येते, बट आता तो बघा तुम्ही त्याचे हाल बघताय. तरी मी त्याला एवढंच फेकणार नाही, बिकॉज माझी पोरगी खेळते त्याच्यात, तर मी राहू देणार. त्याच्यात मस्त ब्लँकेटची घडी करून टाकते मी, मस्त बसते ती त्याच्यामध्ये. आणि आता हा पसारा आहे ना मी सॉर्ट करणार आहे. बघा तिचे बुक्स, काही आमचे बुक्स सगळे एकत्र झालेले आहे, जे मी आज आवरणार आहे. यांच्यामध्ये कपडे ठेवायचेच नाही आहे, बट ते टेम्पररीली ठेवले आहेत. दोघं धुवून टाकले मी आणि त्याच्यात ठेवले. याच्यामध्ये पण सामानच ठेवलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या आहे. तर कबडवरचं जे सामान तुम्हाला दिसतं आहे ना, तर ते सामान मला ना तिथून पण काढायचं आहे आणि ते इकडे वरती सामान ठेवायला जी आहे ना गप्पा, तिथे शिफ्ट करणार आहे मी ते. तर आज दिवसभर तेच काम राहणार आहे. आणि आता आजच्या दिवसात पुढे काय होईल ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तर आता मी माझ्या ब्लॉगची करत आहे एंड. आणि तुम्ही बघत राहा माझे ब्लॉग असेच. आणि टिल देन स्टे ट्यून, बाय बाय, कीप वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, कीप शेअरिंग, कीप लविंग माय ब्लॉग्स. बाय बाय गाईज.